नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे नक्की काय होणार आहे? मनस्विनीच्या बाबतीत कोणते पुरावे दिले जाणार आहेत? कारण तेजस्विनी म्हणजेच ओरिजिनल तेजस्विनी आता आलेली आहे आणि सरकारची वाट काना कसा लावणार आहे ते मात्र पाहण्यासारखं असणार आहे. काहीही झालं आणि कितीही काही केलं तरीही या सरकारला पायाशी कसं आणायचं हे कानाला चांगलंच माहिती आहे. एकतर कानाच्या डोक्यात दोन गोष्टी आहेत, त्या म्हणजेच या बाईने माझ्या वडिलांना संपवलेलं आहे, माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि अजूनही बाई अशी आहे तिच्यावरती आपण काहीच करू शकत नाही. पण आज खऱ्या अर्थाने कान्हा तिला दाखवून देणार आहे की तिची लायकी काय आहे आणि तिच्या लायकीप्रमाणे सर्व पुरावे शोधून, कारण राघव कामतांचा खून तिनं केलेला आहे, राघवच्या मित्राचा म्हणजे कान्हाच्या वडिलांचा खून सुद्धा तिनं केलेला आहे आणि याचे पुरावे तर कानाकडे आहेत. त्यामुळं कान्हाने ठरवलेलं आहे की तिला कशा पद्धतीने अडकवायचं आणि तिची वाट कशी लावायची. तर इकडे सखी आता प्रश्न पडलेला आहे. सखी म्हणते की नियतीने आज माझ्या पुढे काय आणून ठेवलंय, कारण माझ्या पुढे माझ्या दोन आई आहेत, त्यातली खरी आई कोणती हे मला कळत नाहीये. आता मी तुम्हाला एक सांगते की तुम्ही दोघींनी एकत्र राहायचं आहे आणि तुम्ही दोघींनी सिद्ध करायचं आहे की माझी खरी आई कोणती आहे, असं इकडे सखी सांगत असते. तेव्हा मात्र त्या दोघीही पाहत आहेत, कारण सखीची खरी आई आहे ती म्हणजे तेजस्विनी, जिला 12 वर्ष किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि ती बाई तिथं आलेली असते. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता सखीला प्रश्न पडलेला असतो. आता मात्र इकडे सखीने त्या दोघींनाही सांगितलेलं आहे की तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही सिद्ध करायचं आहे की खरं काय आणि खोटं काय. कारण आता सखीलाही प्रश्न पडलाय की कशा पद्धतीने हे सिद्ध केलं जाणार आहे, कसं हे सगळं प्रूव्ह होणार आहे. या गोष्टी तर समोर आल्याच पाहिजेत, कारण आता DNA टेस्ट हा एक ऑप्शन आहे, पण त्याआधी सखीला असं वाटतंय की यांनी या गोष्टी इथे ह्या सगळ्या गोष्टी आता प्रूव्ह केल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीने हे सगळं जे काय आहे ते सांगितलं पाहिजे. सखीची खरी आई सखीला सांगत असते की माझं ऐकून घे सखी, मी तुझी खरी आई आहे. पण सखीला त्या स्पर्शामध्ये सुद्धा जाणवत असतं, पण ते मनस्विनी ऐनवेळी एक गोंधळ घातलेला आहे, हाताची शीर कापलेली आहे आणि त्यावेळी मात्र सखी आता थोडीशी भावूक झाली. सखी किती इमोशनल आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर सखी त्याचबरोबर ओरिजिनल तेजस्विनी आणि मनस्विनी तिघेही मिळून आता केक कट करतात आणि वाढदिवस साजरा होतो. त्यानंतर आता कान्हा सरकारच्या रूममध्ये गेलेला असतो आणि सरकारला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं भांडण तर फुटणार आहे आणि ओरिजिनल कोण आहे, तेजस्विनी खऱ्या कोण आहेत, सखीची आई खरी कोण आहे हे मी सगळ्यांसमोर आणणार आहे आणि तुम्ही आता जागा शोधा, कारण रस्त्यावरती तुम्हाला जावं लागणार आहे भीक मागायला, अशी अवस्था तुमची करणार आहे. कारण कान्हाने ठरवलेलं आहे काहीही झालं तरीही या बाईला सोडायचं नाही. आणि मग कान्हा भयानक चिडलेला असतो आणि हुशारीने तो हे सगळं करत आहे. हे साम्राज्य तर हिसकावायचं आहे, परंतु आता एक गोष्ट घडते ती म्हणजे कान्हाच्या आजीला कळतं की खरी तेजस्विनी कोण आहे ते आलेली आहे. तेव्हा मात्र इकडे कान्हाने मनस्विनीला चांगलंच धमकावलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणी केलेल्या आहेत, हे सगळं आतापर्यंत कुणी केलेलं आहे हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे आणि आता तुमची वाट लागणार आहे आणि त्या शिक्षेसाठी तयार राहायचंय. आजपर्यंत तुम्ही किती जणांना मारलेलं आहे त्या गोष्टींचा विचार करा आणि आता शेवटच्या घटका म्हणजेच उलटी गिनती सुरू करा, म्हणजे तुम्हाला कळेल. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की कान्हाची आजी आणि मनस्विनी दोघीही समोरासमोर आलेले असतात. कान्हा परशू तिथं असतो, त्याचबरोबर आजीसोबत तिचे बॉडीगार्ड सुद्धा असतात. तेव्हा आजी म्हणत असते की कळलं का, नाही म्हणजे आमच्या कानावर ही बातमी आलेली आहे की तुझं साम्राज्याला आता सुरुंग लागलेलं आहे, कारण ओरिजिनल तेजस्विनी कामत म्हणजेच राघव कामतची बायको आलेली आहे आणि आता तुझी वाट लागणार आहे, एवढं लक्षात ठेव. तेव्हा मात्र इकडे मनस्विनीला कळतं की ही गोष्ट ह्या बाईपर्यंत कशी पोचली आणि तिला कळतच नाहीये, तिला धक्का बसलेला असतो. तेव्हा आजी मात्र तिला चांगलीच ठणकावत असते आणि बोलत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता तुझ्या घटका भरलेला आहे, तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे, लवकरच तुला मी जेलमध्ये पाठवणार आहे. मनस्विनीला कळतच नाहीये की ही बाई असं का म्हणते, कारण तिला असं वाटत आहे की आजपर्यंत तिने जे काही केलेलं आहे त्या कुठल्याही गोष्टीचा पुरावा मागे सोडलेला नाही, मग ही बाई असं का बोलते, हा प्रश्न मनस्विनीला पडलेला असतो आणि कान्हा मात्र ते सगळं पाहत असतो. आता मनस्विनीला राग तर आलेला आहे, पण
या सगळ्या गोष्टी कानाने शोधून काढलेल्या आहेत, सगळे पुरावे त्याच्याकडे आहेत. कारण जेव्हा पॉलिसीवरच्या पेपरवरची सही कानाने पाहिलेली होती आणि आताची सही याच्यामध्ये एवढा फरक का, या प्रश्नापासून सुरुवात झालेली होती आणि या गोष्टी आता पुढेपर्यंत आलेल्या असतात. आणि आता आजीने तर चांगलंच धमकावलेलं असतं आणि या मनस्विनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तरीही इकडे काना आणि सखी यांच्या नात्यामध्ये जे काय आहे ते व्यवस्थित सुरू असतं. काना सखीची सुद्धा काळजी घेत असतो, सखीला सुद्धा दाखवून देत असतो की शांतपणे सखी मॅडम तुम्ही सखी बेबी सरकार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे हँडल करा. कारण तुमच्यावरती आता जी वेळ आलेली आहे ती काय आहे ती मला माहिती आहे. कारण तुमची ओरिजिनल आई कोण आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. त्याचबरोबर सगळेजण असतात आणि त्याच वेळी इकडे सखी म्हणत असते की मला कळत नाहीये की सरकार तुमच्या हातामध्ये मला तो स्पर्श, तुमच्या स्पर्शामध्ये तो स्पर्श मला का जाणवत नाहीये. कारण लहान असताना माझ्या आईचा जो स्पर्श होता तो मला त्या आलेल्या दुसऱ्या बाईमध्ये जाणवतो. मग मी तुम्हाला आई कसं म्हणू, कारण माझं मन मला मानतच नाहीये. कारण आजपर्यंत या सरकारांनी म्हणजे माझी आई लहान असताना कशी होती हे मला माहिती आहे. मी लहान असताना माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आई अचानक एवढी कशी बदलली, हे प्रश्न पडलेले आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर आता तिला हवी असतात. आणि इकडे मात्र कानाच्या आजीने खूप जबरदस्त कामगिरी केलेली असते. त्यावेळेचं CCTV फुटेज या सगळ्या गोष्टी मिळवलेल्या असतात आणि त्यावरून त्यांनी या बाईला पोलिसांच्या ताब्यात देण्याचं ठरवलेलं असतं. इकडे सखीला या गोष्टींचा त्रास होत असतो, तिला जाणवत असतं आणि कानाने सगळे पुरावे शोधून काढलेले असतात. आज काहीही झालं तरीही या बाईला सोडायचं नाही एवढंच यांनी ठरवलेलं असतं. आणि कान्हा ते सगळे पुरावे घेऊन पोलिसांकडे जातो, पोलीस स्टेशनला पोलीस कंप्लेंट करतो आणि सांगतो की सरकारांविरोधात कंप्लेंट करायची आहे. कारण सरकारांनी सांगितलंय ना त्या ओरिजिनल तेजस्विनी कामत आहेत, मग आता खडी फोडायला तिलाच पाठवायचं. एवढंच या कानाने आणि आजीने ठरवलेलं असतं. तेव्हा सखी म्हणत असते की मला कळतच नाहीये. आणि सखी त्याचबरोबर श्यामल तिथे सगळेजण असतात आणि त्याचबरोबर मीनाक्षी आणि हे सगळे तिथं पाहत असतात. तेव्हा सखी आणि तिच्या आईमधला हा संवाद ऐकून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि म्हणतात की तेजस्विनी कामत म्हटलं की दोन्ही पुढे येतात. तेव्हा काना म्हणतो की या तेजस्विनी कामत आहेत, यांना अरेस्ट करा, या खऱ्या तेजस्विनी कामत आहेत. तेव्हा मनस्विनी म्हणायला लागते की नाही, मी नाही खरी तेजस्विनी कामत. तेव्हा सखी म्हणते अगाई असं काय बोलते. परशू त्याचबरोबर गौतम सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण सांगू लागतात की हो याच खरं तेजस्विनी कामत आहेत, कालच यांनी सांगितलेलं आहे आणि ही त्यांची बहीण मनस्विनी कामत आहे. हे सगळ्यांच्या समोर येतं आणि मग पोलीस तिला घेऊन जातात आणि सांगत असतात ते म्हणजेच इकडे कान्हा महाडिक म्हणजे महाडिक जे आहे त्यांच्यावरती त्यांचा तुम्ही खून केलेला आहे, त्या खुनाच्या आरोपात तुम्हाला आता आम्ही अरेस्ट करत आहोत. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे यांनी सांगितलेलं आहे की महाबळेश्वरमध्ये घडलेला प्रसंग त्या संदर्भातही तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या सगळ्यासाठी आम्ही तुम्हाला अरेस्ट करत आहोत. आता मात्र सखी पाहू लागते म्हणजे या बाईने नक्की काय काय केलेलं आहे. कारण हिने इकडे कोंडून ठेवत होते हिला, मग तेजस्विनीला कोंडून ठेवायचं आणि तिचे कपडे घालून जायचं आणि ते लोकांचे खून करायचे, हे काम या सरकारने केलेलं आहे आणि ते आता समोर आलेलं असतं. कान्हा आणि सखी एकमेकांकडे पाहत असतात. पोलीस आलेले असतात आणि पोलीस सरकारला ओढत घेऊन चाललेले असतात. सखी कानाला प्रश्न पडलेला असतो की आज खऱ्या अर्थाने त्यांनी काहीतरी कानाने जिंकलंय. त्याच्या आईची जी अवस्था केलेली आहे त्या बाईला आज त्यांनी खडी फोडायला पाठवलेलं आहे आणि आता मात्र सरकारची अवस्था पाहण्यासारखी झालेली असते. कारण घरकाना घाटका अशी अवस्था या सरकारची झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.